एका आत्मिक व्यक्तीच्या जीवनात काय असलं पाहिजे? सत्य, साक्ष, मंडळी आणि चौथं आहे व आनंद. तुमच्यात असे कोणी आहेत का? मी आनंदाने राहू इच्छित आहे असं म्हणणारे आपले हात जरा दाखवा. म्हणजेच तुम्ही रडणारे व्यक्ती आहात. हे काय पास्टर असं बोलत आहात? कोणी उपाशी आहे का असं विचारल्यानंतर जर तुम्ही हात वर केला तर याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय झाला? तुम्ही जेवण केलेलं नाहीये. आता मी आनंदित राहू इच्छित आहे असं म्हणणारे हात दाखवा म्हटल्यावर तुम्ही हात दाखवला, याचा अर्थ काय झाला? मी आनंदित नाही असा अर्थ झाला. जर तुम्हाला आनंदी राहायचं आहे तर काही प्रमुख विषय मी आज तुम्हाला सांगणार आहे. ऐकणार का? चला आपण वाचूया. उपदेशकाचं पुस्तक अध्याय 2, 26 वचन. जो देवाच्या दृष्टीने चांगला आहे त्याला तो, जो देवाच्या दृष्टीने चांगला आहे त्याला तो बुद्धी व ज्ञान, त्यानंतर काय म्हटलेलं आहे? व सुख देतो. आज आमच्यात कुणाला आनंद पाहिजे का म्हटल्यावर तुम्ही आपले हात वर केले. तर मग आपल्याला सुखी व आनंदी राहायचं आहे तर बायबल सांगतं जो देवाच्या दृष्टीने चांगला असा आहे तोच या भूतलावर सुखी व आनंदी असतो. पापी कृत्य करणारा व्यक्ती या भूतलावरती आनंदी राहणार नाही. आनंदी असल्यासारखं तो दाखवेल, केवळ नाटक तो करेल. वरून तो आनंदी असल्यासारखा दिसून येईल, परंतु वास्तविक त्याच्या हृदयामध्ये तो आनंद राहणार नाही. बायबलमधील सुंदर वचन आहे. जर तुम्ही सुखी व आनंदी राहू इच्छित आहात तर मग परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही एक चांगले व्यक्ती बनून राहा. कसं राहायचं आहे? चांगले व्यक्ती बनून राहा म्हणजे चांगलं वर्तन ठेवून तुम्ही जगायचं आहे. सुखी आणि आनंदी जीवनाचा आधार चांगली वर्तणूक आहे. चांगलं वर्तन ठेवणं, प्रेमळ असणं, संस्कारात राहणं हे एका मनुष्याला आनंदी करतात. पहिलं आहे, ज्यांचं वर्तन चांगलं असतं ते सुखी व आनंदामध्ये राहतात. दुसरं आहे, याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 13 सांगतं, तुम्हापैकी कोणी दुःख भोगत आहे का त्याने प्रार्थना करावी. पुढे काय म्हटलं? आणि जर कोणी सुख भोगत असेल तर त्याने काय करायचं आहे? सहभागितेला येऊन जेव्हा सर्व गीतं गात असतात, दुष्ट आत्मा लागल्याप्रमाणे इकडे तिकडे पाहायचं आहे. काय लिहिलेलं आहे? जर कोणी आनंदात असेल तर त्याने स्तोत्रे गावीत. आपल्यातील काही लोक असं करत असतात, गीत नाही काही नाही, बस असे होठ हलवत असतात, गीत वगैरे काही गात नाहीत, केवळ तोंड उघडणार बंद करणार, उघडणार बंद करणार. याचं कारण माहिती आहे? खरोखर तुम्ही आनंदात नाहीये. तुम्ही देवाच्या मंदिरात येऊन देखील जर गीतं गाऊ शकत नाही तर गीत न गाता केवळ एवढंच करत आहात तर तुमच्यात आनंद नाहीये. हे अगदी सिंपल आहे. जे आनंदित आहेत ते गीते गातील. दुसरं काय आहे? आणखी कोण आनंदी राहतात ते आपण पाहूया. जे समेट करतात ते आनंदी राहतात. नीतिसूत्रे 12:20 पहा. वाईट योजणाऱ्यांच्या अंतःकरणात कपट असते, परंतु शांतीची मसलत देणाऱ्यांच्या मनात हर्ष असतो. समजून आलं का? जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही स्तोत्रे गाणार. जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही शांतीने, प्रेमाने वागाल. पतीसोबत शांती, पत्नीसोबत शांती, सासूसोबत शांती, सुनेसोबत शांती, मोठ्या भावाशी, लहान भावाशी, मोठ्या बहिणीशी, लहान बहिणीशी शांतीने राहणार. जर तुमच्यामध्ये शांती करणारा स्वभाव असेल तर तुम्ही नेहमी आनंदात राहणार. समजत आहे का? मोठ्या भावांशी भांडत असाल, लहान बहिणीशी भांडत असाल, सासूंशी भांडत असाल, सुनेशी भांडणार, पतीशी भांडणार किंवा पत्नीशी भांडणार. जे असे सर्वांशी भांडत असतात त्यांचे चेहरे पहा तुम्ही कसे असतात. तो चेहरा किती विद्रूप असा दिसतो. शांतीची मसलत देणारा व्यक्ती आणि शांती प्रस्थापित करणारा व्यक्ती तो आनंद प्राप्त करतो. आज आमच्यात अनेक लोकांच्या जीवनात आनंद का नाही माहितीये? कुठला ना कुठला राग तुमच्यात आहे,
कोणाचा तरी मत्सर, कोणाविषयी तरी द्वेष, कोणाशी तरी ईर्ष्या, कोणाचा तरी क्रोध तुम्ही बाळगून असाल तर तुम्ही आनंदी जगू शकत नाही. देवाने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे त्यापासून प्राप्त होणारं जे एक फळ आहे तो म्हणजे आनंद. तो आनंद जर तुमच्यात असेल तर तुम्ही स्तोत्रे गाणार. तो आनंद जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही लोकांसोबत शांती ठेवून जीवन जगाल. आता तिसरा आहे, जो सरळ अंतःकरणाचा व्यक्ती आहे तो नेहमी आनंदी असतो. त्याविषयी पाहूया स्तोत्रसंहिता 97 11वे वचन. नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहे त्यांच्यासाठी हर्ष पेरलेला आहे. परमेश्वर आपलं बी पेरतो. ते आनंद रूपी बी तो कोणाच्या अंतःकरणामध्ये पेरत असतो सांगा? जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्या हृदयामध्ये देव आनंदरूपी बी पेरतो. म्हणजे जो चांगल्या मनाचा मनुष्य आहे, म्हणजे जो सरळ अंतःकरण ठेवणारा आहे, अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये देव हर्ष पेरतो. तुम्ही गरीब असू शकता, तुम्ही कष्टांमध्ये असाल, अश्रूंमधून जात असाल, अनेकशा अडचणीमधून जात असाल, पण तरी तुम्ही आनंदी राहू शकता. कधी माहीत आहे? परमेश्वराचा आत्मा त्याचं फळ जेव्हा आपल्यात असेल तेव्हा, त्याच्या सानिध्याचा अनुभव घ्याल तेव्हा. पहिलं आहे, आनंदाने स्तोत्र गाणारे लोक, शांतीची मसलत करणारे लोक, सरळ अंतःकरणाचे लोक व देवाच्या सानिध्याची आशा बाळगणारे. देवाचं सानिध्य म्हणजे परमेश्वराच्या उपस्थितीची आशा धरणारे. चला पाहूया स्तोत्रसंहिता अध्याय 16 व त्यातील 11वे वचन. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद, काय म्हटलं आहे? पूर्ण आनंद आहे. देवाच्या सानिध्यामध्ये राहणारे लोक आनंदात राहतात. यामुळे आपण प्रार्थना केली पाहिजे. तुमच्यापैकी कोणी कष्टांमधून, अडचणींमधून आणि अतिशय त्रासांमधून तुटलेल्या हृदयासह रडत रडत तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन तुम्ही तिथे अश्रू ढळलेले आहेत, असे कोणी आहेत का? कष्टांमधून, दुःखांमधून जात असताना माझं हृदय जेव्हा वेदनेने भरलेलं असतं, अश्रूंमध्ये असतो, तेव्हा मी देवासमोर रडत असतो, असं बोलणारे कोणी आहेत तर हात दाखवा. राईट. अशा प्रकारे आपल्या सर्व वेदना आणि सर्व दुःख देवाच्या उपस्थितीमध्ये त्याला सांगितल्यानंतर काय तसाच रडका चेहरा घेऊन तेथून तुम्ही उठता का? तुमच्या नकळतपणे तुमच्या हृदयात व तुमच्या चेहऱ्यावरती परमेश्वर जेव्हा आनंद देत असतो तेव्हा सर्व तुमचं दुःख, सर्व वेदना, सर्व चिंता दूर केल्या जाऊन हृदय पूर्णपणे हलकं होऊन मी आनंदाने उभा राहतो असं म्हणणारे आपला हात दाखवा. बरं, हा आनंद कुठून आला? कारण त्याच्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, ऐका. जेव्हा तुमच्या जीवनात दुःख आणि संकट येतं, तुम्ही लगेच धावत जाऊन फोन हातात घेऊन ताई ताई तुला माहितीये काय झालं असं सुरू करू नका. आई आई तुला माहितीये काय झालं हे सुरू करू नका. सांगण्याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात कोणतंही दुःख आणि संकट आलं, कोणतंही दुःख आलं, कितीही मोठ्या वेदना असल्या, या जगामधील कोणतीही व्यक्ती तुम्हाला तुमच्या दुःखातून, चिंतेमधून, तुमच्या निराशेमधून तुम्हाला सोडू शकत नाही. तुमच्या दुःख, वेदना आणि चिंतेतून जो सोडवू शकतो तो केवळ एक आहे, माझा प्रभू येशू ख्रिस्त. त्या देवाच्या सानिध्यात जाऊन जर तुम्ही आपलं दुःख त्याला सांगाल, त्या देवाच्या समोर जाऊन जर तुम्ही आपलं ओझं त्याला सांगाल, तर तो देव तुम्हावरील सर्व ओझं तो स्वतःवरती घेऊन तो तुमचं ओझं हलकं करेल. ते ओझं तो स्वतःवरती घेईल. किती अद्भुत असा देव आपला प्रभू ख्रिस्त आहे. जे शांती करणारे आहेत ते आनंदी राहतील. जे देवाच्या दृष्टीने चांगले आहेत ते सुखी राहतील. जे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेतात ते आनंदात राहतील. ज्यांनी सत्य जाणून घेतलेलं आहे ते आनंदी राहतील. कोणतं आहे ते सत्य? काय जाणून घेतलं पाहिजे? उपदेशक 2 अध्याय वचन 10 व 11. माझे नेत्र ज्याची म्हणून वांछा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून
आपले मन आवरले नाही, कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास हर्ष होत असे. ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले. ज्या गोष्टीने माझ्या मनाला आनंद होत होता, आनंद कर असं म्हणून मी माझ्या मनाला परमिशन दिली. माझे नेत्र जे काही पाहू इच्छित होते, त्यांना जे पाहू इच्छित होते ते सर्व मी पाहू दिलं. मी माझ्या डोळ्यांना कंट्रोल केलं नाही, मनाला कंट्रोल केलं नाही. जे करू वाटलं ते करू दिलं, जे पाहू वाटलं ते मी पाहू दिलं. काही लोकांना वाटत असेल आजचा संदेश खूपच चांगला वाटतो, जे करू वाटतं ते करू देत आहेत पास्टर साहेब, असा विचार करताय का? आणखी एक वचन दाखवतो, चला तरुणांनो, खूप चांगलं होईल. 11वा अध्याय 9वे वचन पहा. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. एवढ्यावरच मी थांबवतो. काय हो, तुम्हाला जे मनाला वाटेल ते तुम्ही करा. तुझ्या मनामध्ये ज्या इच्छा उत्पन्न होतील ते तू कर. परंतु पुढे काय म्हटलं आहे? परंतु आता तू जे मूर्खपणाचे कृत्य करत आहेस, तुझे निरर्थक घाणेरडे दृश्य पाहत आहेस, तुझ्या घाणेरड्या आणि वाईट पापी कृत्यांमुळे परमेश्वर तुझा एक दिवस झाडा घेईल, हे तुझ्या लक्षात असू दे. तुम्ही जेही वाईट आणि पापमय कृत्य करत राहाल, ते करण्याद्वारे तुम्ही कितीही आनंद मिळविण्याचा प्रयत्न करा, परंतु ऐका, देव निश्चित एक दिवस तुमचा न्याय करील. तो झाडा घेईल, हिशोब द्यावा लागेल. तेव्हा काय होईल माहित आहे? 12 अध्याय 1 वचन वाचा. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला, हॅलो ब्रदर, आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष येत आहेत, त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. प्रियांनो, ऐका, काय दारुड्याला खरोखर दारू पिऊन आनंद मिळतो का? किती वेळा ते लोक दारू पिऊन झाल्यानंतर, छे, नको आहे ही बाटली मला, अशी बाटली फोडली नाही? जे प्रेमामध्ये पडल्यानंतर ते प्रेम मिळवल्यावर, शी, हा दुष्ट व्यक्ती माझ्या आयुष्यात आला नसता तर बरं झालं असतं. शी, ती वाईट मुलगी भेटली नसती तर बरं झालं असतं. माझा जीव घेण्यासाठी जीवनात आली. प्रेम केला आहे, आता दोष का देत आहात? तुम्हाला काय माहिती पास्टर? दोष देणंच काय, ती जर भेटली ना. हे काय आहे? प्रेम प्रेम आहे बोलून शेवटी काय मिळालं तुम्हाला? वेडे बनून गेले. दारू पिणाऱ्याला दारूने आनंद मिळतो का? गुटखा खाणाऱ्या लोकांना गुटखा खाऊन खूप आनंद होतो का? जर चुकून जरी तो हसला तर ते पाहून आपल्याला भीती वाटते. कशामुळे माहीत आहे? ते दात सडून गेलेले असतात, अतिशय घाणेरडे दिसतात. हसले तरी भूतासारखे दिसू लागतात, पाहूनही भीती वाटते. बायबल काय सांगतं? आनंद कर, फिरत रहा, पीत रहा, मौज मजा कर, परंतु ऐक, अनिष्ट असे दिवस येत आहेत. मग जेथे फिरले, जेथे खाल्लं, जिथे पीत राहिले, त्या सर्वांची आठवण येऊन, शी, त्यात मला कुठलाही आनंद मिळाला नाही. त्या पुरुषात मला आनंद मिळाला नाही, स्त्रीमध्ये आनंद मिळाला नाही. ते व्यसन करून, तो व्यभिचार करून मला कोणताही आनंद मिळाला नाही. असं बोलून रडण्याचा एक अनिष्ट दिवस येत आहे. तो दिवस येण्या अगोदर, तो अनिष्ट दिवस येण्या अगोदर, पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्ष जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. त्या समयी सूर्य व प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील. म्हणजे तुमचं जीवन अंधकारमय होण्या अगोदर तुम्हाला प्रकाश
दिसून येणार नाही अशा वाईट स्थितीत जाण्या अगोदर आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. यामुळे तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याचं स्मरण ठेव, त्याची आठवण ठेव, त्याच्या सानिध्यामध्ये ये, त्याच्याकडे क्षमा माग. हे बायबलचं शिक्षण आहे. समजत आहे का प्रिय भाऊ आणि बहिणींनो? उपदेशकाचा लेखक शलोमोन काय म्हणाला? डोळ्यांना जे पाहू वाटत होतं पहा, काही हरकत नाही. मी राजा आहे ना, काही पाहू वाटलं तर हरकत नाही. जे पाहू वाटलं ते मी पाहू दिलं. माझ्या मनाला जे पाहिजे होतं ते माझ्या शरीराला मी करू दिलं. परंतु मला नंतर समजून आलं की त्यात आनंद नाहीये. नंतर मला लक्षात आलं त्यात कोणताही आनंद नाही. प्रिय भाऊ व बहिणींनो, तुम्ही ज्या चुका करत आहात, पाप करत आहात, बायबल सांगतं अल्प काळाचं क्षणिक सुख, पापाच्या द्वारे ज्या सुखाचा अनुभव तुम्ही घेत असता ते केवळ अल्प काळाचं क्षणिक असं सुख असतं. हे लक्षात असू द्या. पुन्हा 2:11 वाजतो. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि सर्व परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले तर पहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. भूतलावर हित असे कशातच नाही. सर्व व्यर्थ वाटलं. माझ्या नेत्रांनी जे जे पाहिलं, माझ्या शरीराने जे जे उपभोगलं आणि जिथे जिथे मी फिरलो, जे जे पापी कृत्य मी केले, बसून जेव्हा मी विचार केला तेव्हा मला काय मिळालं, मला कोणता लाभ झाला, मला काय प्राप्त झालं, या गोष्टींचा मी सविस्तर विचार केला तर व्यर्थ. प्रिय तरुण लोकांनो, वाईट कृत्य कर, पाहिजे ते पहा, तिकडेच जा, त्या मुलासोबत राहा, त्या मुलीसोबत राहा, असं कर, तसं कर, असं सैतान तुम्हाला प्रवृत्त करेल. प्रोत्साहनच देत नाही. सैतानाने जे ठरवलं आहे ते तुमच्याद्वारे करून घेण्यासाठी तो प्रयत्न करतो. तुम्ही जे नाही करण्याचं ठरवलं होतं ते करण्याद्वारे, जे पाहणार नाही तुम्ही ठरवलं ते पाहून झाल्यानंतर, जेथे जाणार नाही ठरवलं तिकडे गेल्यानंतर, जे पिणार नाही ठरवलं ते पिऊन झाल्यानंतर, ज्या पुरुषाकडे स्त्रीकडे जाणार नाही ठरवलं त्यांच्याकडे जाऊन आल्यानंतर, तुम्ही नाही करण्याचं ठरवलं ते केल्यानंतर सैतान येऊन काय बोलेल माहितीये? अरे पापी माणसा, तू असं करायला पाहिजे का? काल तर चर्चमध्ये गेला होतास ना? कालच पश्चाताप केला होतास ना? कालच तू देवासमोर, देवा मी ही चूक कधी करणार नाही असं म्हणून गुडघे टेकून प्रार्थना केलीस ना? मग असं केल्यावर तू असं करतोस का? हे असं वागलं पाहिजे का? दुष्ट माणूस. तेव्हा तुम्ही काय म्हणणार? शी शी, मी किती पापी आहे. असं तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं नाही. तुम्ही स्वतःच ते बोलू लागता. शी शी. नाही केलं पाहिजे होतं, यायला नको होतं, त्या स्त्रीकडे त्या पुरुषाकडे जायला नको होतं, पापी कृत्य करायला नको होतं, प्यायला नको होतं, ही चूक व्हायला नको होती. तुम्ही चूक केल्याच्या दुसऱ्या क्षणालाच सैतान येऊन तुमच्या तोंडातून काय वधवून घेतो माहीत आहे? शी शी, असं करायला नको होतं, हे माझ्यासाठी अजिबात चांगलं नाही, हे मी अजिबात करायला नको होतं, असं बोलून तुम्ही का दुःखी होत असता? हीच त्या सैतानाची ट्रिक आहे. करण्यास देखील तोच सांगणार आणि केल्यानंतर पापी व्यक्ती म्हणून तुम्हाला दोषी ठरवून तुम्हाला अपराधी देखील तोच ठरवतो. लक्षात आलं का? या जगात पाप करून आनंदी झालेला असा एकही व्यक्ती नाहीये. विशेष करून देवाचे लोक असताना. एकदा तुम्हाला मोहर लागल्यानंतर, देवाचे पुत्र व कन्या म्हणून अशी मोहर लागल्यानंतर कोणत्याही पापाच्या बाबतीत तुम्ही आनंदी होऊ शकाल हे शक्य नाही. जेव्हा तुम्ही पाप करण्याचा प्रयत्न कराल, पापासाठी तुम्ही धाव घेऊ लागाल, तेव्हा तुमच्या हृदयामध्ये हा आवाज ऐकू येईल, तू जे करत आहे ते वाईट आहे, जे करत आहे ते चांगलं नाही, जे करतोस ते योग्य नाही. तुमचा सत्सक विवेक तुम्हाला इशारा देतच राहणार. जर
तुम्ही त्या पापामध्ये पडले किंवा ते पाप जरी केलं तरी त्या पापामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकणार नाही. त्या पापामध्ये, त्या चुकीमध्ये जेव्हा तुम्ही एन्जॉय करू शकणार नाही तेव्हा नंतर तुम्हालाच वाटेल, शी शी, हे माझ्यासाठी गरजेचं होतं, हे मी करायला पाहिजे होतं का, मी किती मूर्ख आहे, मी किती वाईट आहे, किती दुष्ट आहे, शी शी. असं तुम्ही स्वतःला कोसत राहणार, स्वतःला दोष लावणार आणि पुन्हा टेबलकडे जाऊन, देवा प्रभू आहे ना, संडे आहे आपल्यासाठी. हा प्रियानो, सोमवार ते शनिवार पर्यंत पडायचं उठायचं, पडायचं उठायचं, पडायचं उठायचं, आणि मग पुन्हा रविवार आल्यानंतर, परमेश्वरा पुन्हा माझ्याकडून चूक झाली. परमेश्वर या गोष्टीचा स्वीकार कधीही करणार नाही. उपदेशक येथे बोलत आहे, मला जे करू वाटलं ते मी केलं, जे माझ्या मनाला पाहू वाटलं मी पाहिलं, परंतु नंतर मी बसून विचार केला तर परिणाम असा निघाला की मी जे काही पाहिलं, जे काही केलं त्यामध्ये मला आनंद नाही मिळाला. समजत आहे का? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जर तुम्ही जाणून बुजून पाप केलं तरी त्या पापामध्ये तुम्हाला आनंद मिळणार नाही. तो सैतान पापामध्ये आनंद मिळतो अशा प्रकारे तो तुम्हाला सांगेल, परंतु हे पूर्ण असत्य आहे. तो तुमच्याशी ती लबाडी करून, तुमच्याकडून ते अशुद्ध कृत्य करवून घेऊन, त्यानंतर तो स्वतः येऊन तुम्हाला तो अशुद्ध असं म्हणेल, पाहिलंस ना तू काय केलं, असं केलं पाहिजेस का, बप्तिस्मा झाला ना तुझा, तुला अक्कल आहे, सेवा करत आहेस ना तू, तुला अक्कल आहे का, असं पापी कृत्य केलं पाहिजेस तू. तुम्ही तुमच्या स्वतःलाच दोष लावाल असं तो करणार. शल्मोन येथे बोलत आहे, मी मनाला वाटलं ते केलं, पण जेव्हा मी बसून विचार केला तेव्हा मला काय सत्य समजून आलं की जे पापी कृत्य मी केले त्यात मला कुठेही आनंद मिळाला नाही. तर मग आनंद प्रियांनो कोठून मिळेल? उपदेशकाचं पुस्तक 2 अध्याय व 11 वचन. मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि सर्व परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले, तर पहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता, भूतलावर हित असे कशातच नाही. तर पहा, काय म्हटलं? सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. प्रियांनो, ज्या आनंदाची कल्पना तुम्ही करत आहात तो पापामध्ये नाहीये. ज्या आनंदाची आशा तुम्ही धरत आहात तो पापी कृत्य करण्यात नाहीये. मी सांगितलं ना, जो व्यक्ती चांगला आहे तो सुखी होणार. जो व्यक्ती शांती करणारा आहे तो आनंदात राहील. आणि तिसरं, जो देवाच्या सानिध्यात राहील, म्हणजे जो देवाच्या सानिध्याचा अनुभव घेईल तो आनंदात राहील. जो परमेश्वराची स्तुती गाईल तो आनंदी होईल. आज तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर शांतीची मसलत करत चला. आनंदी राहायचं असेल तर चांगलं वर्तन ठेवून जीवन जगा. आनंदामध्ये राहायचं असेल तर परमेश्वर देवाच्या सानिध्यामध्ये राहत चला. जर आनंदामध्ये जीवन जगायचं आहे तर पापावरती विजय मिळवा. तुम्ही जे आत्मिक आहात तुम्ही आनंदात राहावं यासाठी त्याने आपला आत्मा दिलेला आहे. अल्पकाळाच्या पापी सुखांकरिता आपला आनंद गमावू नका. आज आपल्यामध्ये कुणी आहेत का, पास्टर साहेब, जसं तुम्ही सांगितलं, क्षणिक आनंद मिळवण्यासाठी पापाच्या क्षणिक सुखाचा लोभ धरून उत्तम अशी पवित्रता मी गमावलेली आहे. आज मी खरोखर पश्चाताप करत आहे, पण मी खरंच असा राहू इच्छित नाही. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आहे कारण माझं तारण करावं. प्रत्येक पापापासून आणि पापाच्या प्रभावाखालून मला सोडविण्यासाठी ख्रिस्त आलेला आहे. जर यावर विश्वास असेल तर चला आपण प्रार्थना करू. परमेश्वर देवा, तुझा असणारा आनंद तो आम्हाला दे बापा. तुझ्या सानिध्यामध्ये
वेळ व्यतीत केला तर त्यात आनंद आहे. शांती व समेट करण्याद्वारे आनंद प्राप्त होतो. चांगली वर्तणूक आम्ही ठेवू तर आम्ही आनंदी होऊ. देवा, तुझा आनंद मला व आम्हा सर्वांना दे. आमच्या आनंदाला बिघडविणारं आमचं पाप आहे. त्या पापावरती विजय मिळविण्यासाठी तुझी कृपा दे बापा. सैतान जो आनंद आम्हाला देतो तो तात्पुरता आहे. तो केवळ क्षणिक असा आहे. पण जो आनंद तू देतोस तो कायम आमच्या सोबत आहे. आमच्या आयुष्यभर आमच्या सोबत राहतो. देवा, तुझा तो आनंद आमच्या आयुष्यामध्ये पूर्णरित्या भरपूर समृद्धीने तू दे बापा. तू आम्हाला दे. देवा, तू दया कर. आमच्या कुटुंबांमध्ये तुझा आनंद तू दे. देवा, आमच्या मुलांना तू आनंदी कर. आमच्या घरातील लोकांना तू आनंदी कर. परमेश्वरा, आयुष्यभर आमच्या जीवनात जो हर्ष तू पेरणार आहेस त्यासाठी तू आम्हाला नीतिमत्व दे. ती नीतिमत्ता तू आम्हाला दे. नीतिमान असं जगून आम्ही तुझ्या समोर राहावं यासाठी कृपा कर. शुभवर्तमानाकरिता सहाय्य करणाऱ्या लोकांना तू उभं कर देवा. व मदत करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देवा तू भरपुरीने आशीर्वादित कर. येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.